आयुष स्पोर्ट्स कडनं एक टी शर्ट देखील आहे आणि ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील आहे। आयुष स्पोर्ट्सचे स्पॉन्सर आयुष स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कैलासजी पस्ते यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट आणि HR फॅशन विकी काळे आणि रोहित काळे यांचा जो शॉप आहे जे पाली नाक्यावर त्या ठिकाणी शॉपला देखील नक्की व्हिजिट करा आणि त्यांच्याकडनं कॅप आणि हरेश दळवी भाजपा हरेश दळवी हरीश देशले भाजपा युवा मोर्चा मॅन ऑफ द मॅच देऊन या ठिकाणी सन्मानित केलाय। जिथं आपण मॅच मधनं अनिकेत जालेकर आणि रोहित ही ओपनिंग जोडी मैदानात आली आहे गौरापूरच्या वतीनं। पुढचा बॉल रोहित जो स्ट्राइक वर येतोय जिथनं जर आपण पाहिला गोलंदाजी ट्रॅक वरनं बॉलर विशाल आहे टीम खानिवली कडनं बोबा 11 खानिवली या नावानं आज मैदानात उतरलाय। पुढचा बॉल रोहितचा फटका फसलाय बराच काय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक जज करतोय फलंदाज बाद। शेवटचा बॉल या ओव्हर मधनं आपण पाहतो विशाल मात्र रोहित सारख्या बॅटरला त्यानं देखील परतवलंय। आता मैदानात अनिकेत जालेकर येतोय। खानिवली विभागातल्या दोन्ही टीम आहेत एकमेकांच्या विपक्षात खेळताना दिसतायत आपल्याला मैदानातनं। जिथनं जर आपण पाहिलं तर या शेवटच्या बॉल करता मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे। पुढचा बॉल अनिकेत जालेकरला आपण पाहतोय जिथनं एकच धाव कंप्लीट केली जातीये सिंगल कन्वर्ट होतीये। या सिंगलचा जर विचार केला तर या एक धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 8 धावा या स्कोर कार्ड वर असताना पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय 8 धावा स्कोर कार्ड वर लागला। सेकंड ओव्हर करता गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाज सज्ज होतोय। विशाल आलाय या गोलंदाजी
विशाल लोखंडेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरनं काऊ कॉर्नर ज्या रस्त्यावर तिकडे गाड्या आहेत त्या साईडला तर थोड्याच बाजूला करायच्या जे आरसा रिफ्लेक्ट होते. फोर व्हीलर आहे ती थोडी बाजूला घ्या तिकडनं प्लीज सहकार्य करा. जी फोर व्हीलर आहे रस्त्यावर उभी ती थोडी बाजूला घ्या. बॅट्समनला त्रास होतोय. धावसंख्या 8 ही स्कोर कार्ड वर असताना विशाल लोखंडे गोलंदाजी ट्रॅक वरनं या ओव्हर मधनं सज्ज होईल. या सेकंड ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा या खर्ची केल्या विशालनं. आता विशाल लोखंडे आलाय गोलंदाजी ट्रॅक वरनं. अनिकेत जाळेकरच्या विपक्षात पहिला बॉल. टावकुऱ्या हाताचा मारा चावरनं सिंगल फक्त कन्वर्ट केली आहे. स्वतःच मात्र चेंडूला जाऊन फील्ड करेल तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होती आहे. 1 न धावसंख्या 9 ही स्कोर कार्ड वर असताना टीम जय श्रीराम गौरापूर या टीमची बोबा 11 खानिवली हा संघ आज मैदानात आहे. त्यांच्या विपक्षात खऱ्या अर्थानं खानिवली विभागातीलच दोन्ही संघ आपण पाहतो एकमेकांच्या विपक्षात सातत्याने खेळतायत. आज मात्र शिवकृपा चषक मध्ये एकमेकांच्या विपक्षात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका कन्वर्ट करायचं होतं. सूरज ज्याच्या विपक्षात डॉट बॉलची हाताळणी मात्र होतीये. 9 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना पुढचा बॉल एक धाव कंप्लीट केली आहे. मुन्ना त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षण करण्याकरता. मुन्नानं चेंडूला फील्ड केलं. एक धाव कंप्लीट होती. या सिंगलला धावसंख्या डबल फिगर 10 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचती आहे टीमची. अनिकेत जाळेकर ज्याला आपण स्ट्रायकर एंड वर पाहतोय बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल विशाल लोखंडे. फुलटॉस होता त्या फुलटॉसला तितकासा फायदा मात्र घेता आला नाहीये. डॉट बॉलची आणखीन एका उद्घोषणा होतीये. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. पहिल्या बॉलवर सिंगल त्यानंतर डॉट नंतर सिंगल पुन्हा एकदा डॉट म्हणजे 2 बॉल इथनं विशाल लोखंडेला अजून पुढे हाताळावे लागतील. चेंडू क्रमांक 5 अनिकेत जाळेकरच्या विपक्षात सातत्यानं प्रयत्न करतोय मोठ्या पटक्यांकरता. जो स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतो डीप स्क्वेअर लेगचा. त्यानं चेंडूची फेकी केली. धाव कंप्लीट झाली. या सिंगलनं धावसंख्या 1 न वाढती. नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचेल 11 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना समोर अनिकेत जाळेकर. सूरज जो आता बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल या शेवटच्या बॉलवर. या ओव्हर मधनं सेकंड नंबरचा ओव्हर विशाल लोखंडे. पुढचा बॉल आता मात्र फटका मोठा सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता जी काही रिस्क घेतली त्या करिता मात्र बाद व्हावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतंग होईल. फलंदाज बाद येईल परतीच्या प्रवासाला. सूरज बॅक टू डगआउट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 6.0 च्या सरासरीनं 12 धावा या लागल्या स्कोर कार्ड वर.
हॅलो 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर धाफलका नजर टाकली तर धाफलक हॅलो 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 चेक यावेळेस मात्र बॉल हवेत क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलच्या खाली येईल का मात्र त्याला प्रेक्षक बनवत बॉल निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार षटकार मध्ये कन्वर्ट होईल एक तगडा प्रहार षटकार 6 2 बॅक टू बॅक षटकार इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाले या षटकारांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर 33 या आकड्यावर भोपाळ 11 खानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम जय श्रीराम गौरापूर ज्यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका अनिकेत जाळेकरच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस तो पुन्हा एकदा सीमारेषा पार आक्रमण ते मैदानाच्या आतनं पाहायला मिळते बॅक टू बॅक तिसरा दमदार तडाखा षटकार रोशनच्या विरोधामध्ये आक्रमण पुढचा बॉल पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा बॉल चाललाय सीमा पार अनिकेत जाळेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये धडकलंय आणि करण माफ करा करण जाळेकरच्या बॅटमधनं इथे आणखी एक तगडा प्रहार बॉल सीमारेषा पार गेलाय षटकार काय दमदार बॅटिंग करतोय करण सध्या मैदानाच्या आतमध्ये सलग चौथा षटकार रोशनच्या विरोधामध्ये धावसंख्या सुस्थितीत 45 ऑन बोर्ड आता विचार करायला भाग पाडलाय आता एकमेकाशी बोलायला भाग पाडलंय अडचणीमध्ये आल्यासारखं वाटतोय इथे टीम भोपाळ 11 खानिवली जिथे रन्स बनत नाहीयेत असं वाटत असताना हे 4 गगनचुंबी आसमानी टोले षटकार आलेत रोशन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर करण जाळेकर फलंदाजी करण्याकरता सज्ज आहे एक रेकॉर्ड या स्पर्धेचा इथे प्रस्थापित केला जाईल का यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावत असताना एक सिंगल तर जरूर मिळाली आहे डबल करता इथे कॉलिंग आणि वेगानं धावत आलाय 2 आता आणखी मिळतील 3 कंप्लीट झाल्यात चौथी करता येण्याचा प्रयत्न आहे आणि वेगानं चौथ्या धावे करता आलेत 4 धावा इथे पळून पूर्ण झाल्यात या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती एकंदर 49 या आकड्यावर
अप्रतिम दर्जेदार सुपर बॅटिंग बाय करण जाळेकर. धावसंख्या 49 या आकड्यावर. सलग 4 षटकार या खेळाडूच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आदेश बोंद्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत टीम गौरापूर करता. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. गौरापूरकरांना अभिमान वाटावा अशी बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. खोलटप्प्याचा बॉल समोर सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय आणि खराब फिल्डिंग. इथे बॉल पुण्याच्या एकदा सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीनं पूर्वार्धाचा खेळ संपला आणि पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या 53 धावा. विजया करता एक बलाढ्य लक्ष 54 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. यानंतरची जी मॅच आहे दोन्ही संघाचे कर्णधार जे उपस्थित होत आहेत ज्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. यानंतरच्या मॅचची टॉस बॉक्स जो बनवला गेलाय त्या टॉस बॉक्स मध्ये ही नाणेफेक होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची आहे. वेळ कमी. आज 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि मॅच नंबर 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ती गाडी कोणाची आहे ती गाडी काढायची तिकडनं. एर्टिगा गाडी कोणाची रोडच्या बाजूला आहे ती काढायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. उमर फक्की आणि
ज्याच्या विरोधात खूप जास्त धावा आल्या तर रोशन मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. उमर फक्की आणि रोशन या दोघांना मैदानाच्या आतमधनं चांगली बॅटिंग दाखवावी लागेल, चांगला रन्स जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गौरापूरकरांचा प्रमुख अस्त्र जय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीची मार इथे गोलंदाजी जयच्या माध्यमातून केला जाईल, कुठला टप्पा इथे त्याच्या वतीने अद्यावत केला जाईल. रंगतदार आणि रोमहर्षक असा मुकाबला आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. शिवकृपा चषक 2025 या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आपण सर्वजण इथे आलोत. प्रेक्षकांकरता पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी जर षटकाराला झेल मध्ये कन्वर्ट केला तर 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे या सर्व प्रेक्षकांकरता. आणि तर नंतर सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी तुम्हाला पारितोषिक म्हणून दिली जाईल. प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता जय आपल्याला पाहायला मिळते. बघूया जयचा मारा कसा असेल या ओव्हर मध्ये. रोखावं लागेल त्याला पहिल्या बॉल मध्ये. उमर सारख्या खेळाडूला एक सिंगलवर त्यानं समाधान मानायला भाग पाडलंय. उमरची इनिंग या मॅच मधली सर्वात महत्वाची इनिंग असू शकते. चांगला बॉल हाईट फॅक्टर असेल इथे निश्चित, आणि तो हाईट फॅक्टरच पंचांनी हेरलाय. लेग बायचा इशारा आला इथे. टप्पा खेळल्यानंतर जो अतिरिक्त बाउन्स होता यस्टनच्या वरनं जाणार होता, निश्चित तेच पंचांनी हेरला आणि यावेळेस नकार दिला त्या अपीलला. एक लेग बायची रन इथे धावफलकावर जोडली गेली आणि ज्यामुळे धावसंख्या 2 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 आहे. उमर फक्की मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहताय. उमर फक्की त्याची बॅट बहरली तर निश्चित इथे भोपाळ 11 खानिवलीचा संघ तो बहरेल. यावेळेस स्लोवर वन ओळखला, आक्रमण फेकून दिलाय बॉलला ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. मात्र ऑफस्टंपवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा. या माध्यमातून धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ते 9 वर. शिवकृपा चषक 2025 या स्पर्धेचा आनंद आपण सर्वजण घेताय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आणि डीकेपी स्पोर्ट्स पाहुणीपाडा यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेतील आजचा हा दुसरा दिवस. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संघांना आज संधी दिली गेली आहे. कंपनीतल्या जे प्रेक्षक आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना विनंती आहे, बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये रिटर्न करा. नेहमीच या मैदानावर जेव्हा स्पर्धा असते तेव्हा कंपनीच्या या कर्मचाऱ्यांचा सपोर्ट हा आपल्याला लाभतोच. मात्र इथे विनंती असेल की तो बॉल यावेळेस आपण मैदानात परत करा.
5 चेंडूचा खेळ. या 5 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 15 या आकड्यावर योग्य सरासरीच्या दिशेने वाटचाल पहिल्या ओव्हरमध्ये उमर फक्कीनं जरूर मिळवून दिली आहे. यावेळी चांगला बॉल उमर फक्कीच्या विरोधात. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. अशा वेळी फलंदाजाला बाद होण्याची शक्यता असते, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव बॉल आला. या निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या कुठलाही गडी न गमावता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम भोपाळ 11 खानिवली 15. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आकाश गोलंदाजी करता साध्य होतोय. बघूया कशा पद्धतीने इथे त्याच्या वतीने चेंडू हाताळले जातील. समोर स्ट्रायकर एंड कडे रोशन आहे. रोशनलाही बॅट चालवावी लागेल. बॉलला मिडल ऑफ दी बॅटने खेळावं लागेल तर आणि तरच या मॅच मध्ये विजय संपादित करणं त्यांच्या टीम करता शक्य आहे. कारण एका चांगल्या टोटलचा पाठलाग ते करतायत. पुढचा बॉल शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा एज आणि विकेट कीपरचा एक चांगला कॅच. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम भोपाळ 11 खानिवलीला. फलंदाज रोशन यावेळेस बांधून तंबूच्या आसराला परत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण सफलता. षटक क्रमांक 2 मधला चेंडू क्रमांक 2 घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. नवीन फलंदाज अयान तो मैदानामध्ये आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल ऑफ स्टंपवर पडला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. पंच मंगेश भाई तुमच्यापर्यंत पोहोचले गेले. इशारा आला त्यांच्या माध्यमातून व्हाईटचा. छत्रपती शिवाजी महाराज अंपायरिंग पॅनल च्या माध्यमातून पंचाची भूमिका बजावत असलेले 3 ऑफिशियल अंपायर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हसमुख पाटील स्क्वेलेक पंचाच्या भूमिकामध्ये आहेत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली राहिली. पायाच्या साह्यानं तिथे बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केले गेले. ज्या 1च्या मदतीनं धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक 17 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. चांगला धावा जोडण्याचा प्रयत्न या ओव्हर मध्ये उमर फक्कीला करावे लागेल, कारण या मॅचचं समीकरण भोपाळ 11 खानिवली आणि तालुक्यामध्ये 2 स्पर्धा सुरू आहेत. एक स्पर्धेची आज फायनल नाईट आहे. तर वाडा क्रिकेट असोसिएशनचे या तालुक्यातले एक मानाची सन्मानाची आणि महत्वाची स्पर्धा शिवकृपा ट्रॉफी वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संघांचा पहिला दिवस. कालचा या स्पर्धेचा पहिला दिवस होता. विभागातील संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाले. एक सिंगल इथेही धावफलकावर जोडली जाईल. या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकार असताना जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर. शांतता ती प्रस्थापित केली आहे. खानिवली सारख्या एका तगड्या संघाच्या समोर अगदी तगडं आव्हान उभं केलंय गौरापूरकरांनी. त्याच्यामध्ये सर्व श्रेय जर द्यायचं झालं तर करण जाळेकर ज्या पद्धतीने त्या खेळाडूंना बॅटिंग केली. सलग 4 षटकार, सलग 2 बाउंड्रीज आणि त्याच्या त्या 27 धावसंख्येच्या अगदी कमीत कमी बॉलामध्ये जास्तीत जास्त रनच्या इनिंगमुळे जर आपण पाहिलं तर
एक चांगली टोटल उभी राहिली आणि त्याचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरमध्ये धावसंख्या आहे 22. विकेट गेल्यात महत्वाच्या 2. उमर फक्के आणि रोशन ज्यांना माघारी परतावा लागलाय. अयान आणि अजय असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. गणेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 त्याच्या हातामध्ये दिली गेली आहे. त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. चला थोडंसं गेम स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आम्ही प्रत्येक टीमला ही विनंती करतो, कारण वेळ वाचवत आपल्याला खेळ करावा लागेल तर आणि तरच जो शेड्यूल आहे तो आपण कंप्लीट करू शकू. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या समोर खेळलाय. जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल, त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार नाही. एक रन या मॅचला जिंकणं थोडंसं कठीण आहे, कारण इथनं 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या 11 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर एक दूरचा प्रवास तो तुम्हाला कापायचा आहे. 11 चेंडू आणि जवळपास 31 रन्स त्या तुम्हाला विजयाकरता बनवायचे आहेत. म्हणजे इथनं अशक्य असं नाही आहे. 15.50 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बनतात आणि त्या बनवण्याकरता जर चांगली बॅटिंग, खूप जास्त षटकार नाही, एखाद दुसरा षटकार जर ओव्हर मागे आला तर या धावसंख्येला कंप्लीट करणं इथनंही टीम बोबा 11 खानिवलीला शक्य आहे. मात्र ते प्रयत्न मैदानातनं फलंदाज अजयला करावे लागतील. याआधी अजयनं स्वतःला सिद्ध केलंय, त्यामुळे यावेळेस टीम कडनं त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत टीमला. फुल टॉस दिला, मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. प्रयत्न चांगले होते, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर 2 रन का फेकला उशिरानं ते कळालं नाही. क्विक थ्रो आली असती तर इथे विकेट मिळवण्याची संधी होती. 2 धावा मिळाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावर. षटकातील पुढचा बॉल, चांगला चेंडू बॅकलिपला खाली करायला भाग पडलाय. बॅकलीला खाली करायला भाग पडलाय म्हणजे बॉल चांगला आहे, कारण या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. तिथे जर तुम्ही चेंडूला पुढे खेळवताय, फलंदाजाला बॅकलिपला खाली करायला भाग पाडताय, म्हणजे तुम्ही चांगली गोलंदाजी करताय हे त्यावरनं स्पष्ट होतं. समीर भोईर आणि सतीश मेणे इथे उपस्थित होत आहेत. डोंगस्ते टीमचे खेळाडू आहेत आणि त्यांचंही हार्दिक स्वागत, वेलकम. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे हा बीमर आहे आणि हा बीमर टीमला बीमार करेल, कारण अयानची हाईट ती चांगली आहे. त्यामुळे हा बॉल त्याला जर पोटावर मिळालाय तर मग त्यानं तिथनं त्याला फेकून दिला सीमा रेषा पार. मॅच मध्ये अचानक अबॅलन्स स्थिती निर्माण झाली आहे, कारण 7 धावा एकाच बॉलवर धावफलकावर जोडल्या गेल्यात. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त, मात्र हा फ्री हिटचा बॉल आहे. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 न वाढते आणि 1 न वाढत असताना धावसंख्या पुढे सरकते, पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं आता 20 धावसंख्येची गरज आहे आणि या 20 धावा बनवण्याकरता तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 8. एक मोठा फटका आला तर मग थाटमाट बदलेल इथे, कारण मॅच ती मग फलंदाजी करणारा संघ आपल्या बाजूने खेचू शकतो. त्यामुळे येणारे 2 बॉल ते या मॅच मधले सर्वात महत्वाचे आणि सर्वात निर्णायक असतील, कारण शेवटच्या ओव्हरचं प्रेशर काय असेल ते ठरवणारे हे निर्णायक 2 बॉल. चांगला बॉल, फुल्लर लेंथवर चेंडूला पिच केलं. एक सिंगल वर समाधान मानावं लागेल. डबल करता कॉलिंग धोकादायक असू शकतं आणि
त्यामुळे योग्य कॉलिंग तिथे अयानच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकून जाऊन पोहोचते येते 35 वर. आता विजयाकरता 19 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 7. शिवकृपा मित्रमंडळ गातेस यांची ही एक अप्रतिम नेत्रदीपक दैविप्यमान सोहळा ज्याला म्हटलं जातं ना, तो दैविप्यमान सोहळा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. यावेळेस मात्र अयाननं बॉलला उडवलंय, फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. खेळ बदललाय, वेळ बदलली आहे. येणारा इथनं बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन बनवायचे आहेत 13. किनारीतनं बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन्स बनवायचे 13. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं रोहित. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. पहिला बॉल यावेळेस पहिल्याच बॉलवर रोहितला दाखवलंय आसमान. क्षेत्ररक्षकाच्या दिलीय मस्तकावर दस्तक. पहिला चेंडू बॉडी लाईन वरचा फेकून दिलाय त्याला. स्क्वेलकच्या डोक्यावरनं सीमा पार. षटकाराच्या मदतीनं आता मॅच सोपी झाली आहे. येणारी बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन्स बनवायचे आहेत 7. यावेळेस मात्र हा फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर. एक सिंगल. येणारी इथनं बॉल शिल्लक आहे 4 आणि रन्स बनवायचे आहेत 6. मॅच इथनं ही रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. रोहितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अयान त्याच्या समोर स्ट्रायकर एंडकडे उभा आहे आणि चांगली बॅटिंग अयाननं ही या मॅच मध्ये दाखवली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पुढचा बॉल या ओव्हरचा 3रा बॉल असेल. गोलंदाज रोहित सज्ज आहे, समोर अयान. ऑन साइडला फटका चांगला अयानच्या बॅटमधनं. स्क्वेलेग मधनं क्षेत्ररक्षक बॉलवर येण्याचा प्रयत्न करेल, तोच बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. इथे चौकाराच्या मदतीनं मॅच आता मात्र एकतर्फी झाली आहे, कारण इथनं विजयाकरता शुक्रवार आहे ना, उद्या शनिवार रविवार. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली आणि मॅच संपवली. हा झेल नाही, आपण ही मॅच सोडली असं म्हणायला हरकत नाही येते आणि विजयी होतीये टीम खानिवली.